नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाईफस्टाईल या माझ्या व्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदमय जावो। तर आज आपला एक डेली व्लॉग आहे। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भाज्या जर खाऊ वाटत नसतील तर मी आज तुम्हाला 3 प्रकारच्या चटण्यांची रेसिपी शेअर करणार आहे। तर मग आता आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। 3 प्रकारच्या चटण्या करण्यासाठी इथे वाळलेल्या मी एक मिक्सरचं भांडं भरेल एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदमच सर्व मिरच्या बारीक करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला त्यामध्ये फक्त मिरची मिसळायची। तर मिरची बारीक होण्यासाठी ते मोठं मीठ अंदाजे मी टाकलेलं आहे व हे चांगले मिक्सरला एकदाच बारीक असे करून घेणार आहे। आपली पहिली चटणी आहे कारळ्याची चटणी खाण्यासाठी खूप छान अशी लागते, चवही खूप छान लागते व वेगळा प्रकार असल्यामुळे खाण्यासाठीही खूप फायदेशीर असे असते। कारळाचे भरपूर असे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत। तर उन्हाळ्यामध्ये चव वाढवणारी ही एक कारळाची चटणी नक्की करून पहा। आता इथे छानपैकी असे भाजून घेतलेले थोडेसे गरम करून घ्यायचे। छानपैकी असे भाजून झालेले आहेत। तर मगाशी वाटलेल्या मिरचीच्याच भांड्यामध्ये इथे मी कारळे काढून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तयार होते। तर हे कारळे आता मी काढून घेतलेले आहे व त्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेली मिरची यामध्ये चवीनुसार टाकणार आहे। मिरच्या भरपूर अशा तिखट आहेत, त्यामुळे तुम्हाला जेवढे तिखट आवडेल त्याप्रमाणे टाका। इथे मी 1.5 चमचा टाकत आहे व चवीनुसार अगदी थोडेसे मीठ टाकायचे, कारण आपण मिरची वाटताना मीठ टाकलेले आहे। तर अगदी थोडेसे चवीनुसार मीठ टाकून हे चांगले मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यावे। खूपही जास्त बारीक फिरवायचे नाही, नाहीतर त्यातून तेल रिलीज होते। तर तयार झाली आपली उन्हाळ्यामध्ये चव वाढवणारी ही खरपूस अशी कारळ्याची चटणी। दुसरी चटणी आहे शेंगदाणा चटणी। शेंगदाणा इथे मी सोलून घेतलेले आहेत व 1 वाटीभर भरेल एवढे घेतलेले आहेत। खूप जास्तही करायचे नाहीत। खूप जास्त प्रमाणात केले तर शेंगदाणे थोडेसे खवूट लागतात, त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात करायची। त्यानंतर थोडेसे भाजून झाले की कढईमध्ये 3 चमचे मी तेल घेतलेले आहे। तेल चांगले तापले की त्यामध्ये हे शेंगदाणे चांगले मस्तपैकी असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे आधीच थोडेसे भाजले म्हणजे ते खूप जास्त तेलकट होत नाहीत। तर अशा प्रकारे खूप जास्तही प्रमाणावरती भाजायचे नाही। अगदी थोडासा रंग बदलला की अशा प्रकारे चाळणीवरती काढून त्यातील तेल निथळण्यासाठी ठेवायचे। तेल निथळल्यानंतर चटणी करायला घ्यायची। अशा प्रकारे आता तेल निथळलेलं आहे व थंडही झालेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच हे शेंगदाणे घेऊन त्यामध्ये मगाशी वाटलेली मिरची टाकावी। तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर लसूण टाकू शकता, पण जर उपवासाला खायची असेल तर ही चटणी उपवासालाही चालू शकते। तर चवीनुसार मी इथे मिरची टाकलेली आहे व थोडेसे मीठ टाकून छानपैकी असं मिक्सरला फिरवून घ्यायचे। तयार झाली आपली खमंग अशी शेंगदाणा चटणी। खूप छान अशी चव लागते, नक्की ट्राय करून पहा। त्यानंतर खोबऱ्याची चटणी खूप छान अशी चवीला लागते। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे व आपण मगाशी वाटलेली मिरची ते अंदाजे मी चवीनुसार टाकणार आहे। थोडीशी तिखटच खूप छान अशी लागते व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी। ही तर चटणी खूप छान अशी लागते। उपवासासाठी म्हटलं तरीही ही चटणी चालू शकते। पहा, तयार झालेल्या आहेत आपल्या उन्हाळ्यासाठी चव वाढवणाऱ्या या चटपटीत व चमचमीत अशा व कमी खर्चातल्या व कमी वेळेत तयार होणाऱ्या या चटण्या नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला माझ्या या रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता उन्हाळा चालू आहे तर दुपारी मस्तपैकी असा उसाचा रस आणलेला होता। दिसतात का कोणची चांगली लागती सगळ्यात? कशाची? खोबऱ्याची शेंगदाणा चटणी चांगली लागते ना। संध्याकाळी जेवणामध्ये आईला उपवास होता तर उपवासाचे पापड तळलेले होते। आमच्यासाठीही वेगळे बिन उपवासाचे पापड होते, तर ते तळलेले होते। आईला उपवास होता तर उपवासाचा मी डोसा केलेला होता व त्याबरोबर खाण्यासाठी मी मगाशी तयार केलेल्या चटण्या दिलेल्या होत्या। तर खोबऱ्याची व शेंगदाणा उपवासाची डोसे चटणी। कसं काय झाले? छान झाले का?
उपवास किती आणि खायला पदार्थ किती. होय.